तर मंडळी आज आपण आलो आहे नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट. तिथे तुम्ही ड्रॉइंग ब्रिंग आहे तिथं आणि एक असं आहे की आपण त्याच्या समोर उभं राहिलो ना तर आपलं चेहरा असं एकदम कार्टून चित्र टाईप दिसतो. ते पण पुढं मी दाखवलेले आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुढचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललो आहे CSTला. CSTला काय आहे, नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट. तिथं म्हणजे चित्रवित्र काढलेले असतात, ते सगळे असे लावलेले असतात. तर ते आपण बघायला चाललो आहे. तर मला माहिती नव्हतं. काल मला स्वप्नील दादाचा फोन आला, त्यांनी मला सांगितलं आता असं असं आहे करून. आणि आज आहे संडे, आपल्याला सुट्टी पण आहे, त्याला पण सुट्टी आहे आणि विश्वनाथ पण असणार आपल्यासोबतमध्ये. तर आपण टोटल 3 जण आहेत. दीपक सध्या आपल्यासोबत येत नाही, कारण काही इश्यू असेल त्याचा, म्हणून तो येत नाही. तर आपण 3च चाललो आहे. आणि लास्टच्या लास्ट तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघा. मी कसं जायचं ते पण सांगणार आहे. मेन आपण जाणार आहे ट्रेननी, बाकी बाईकनी जाणार आहे. तर आपण करिअर रोडच्या इथं आपली बाईक लावणार आहे आणि तिथून ट्रेननी जाऊ. पूर्ण तिकीट मी तुम्हाला सांगेन कसं काय, आणि तिथून रस्ता पण सांगेन मी तिथून तिथं कसं जायचं. आणि लास्ट आता 15 तारीखपर्यंत आहे, लास्ट 15 तारीखपर्यंत आहे. जर तुम्हाला जायचं असेल तर 15 तारीखच्या नंतर ते बंद होऊन जाईल. तर आता आपण निघूया मंडळी. हे बघा, आज संडे तर इथं क्रिकेट चाललं आहे. दर संडेला क्रिकेट असतं. आणि आमची कॉलनी हे सगळ्यात आमचं मोठं मैदान आहे, म्हणून इथंच क्रिकेट खेळतात. आणि आपली गाडी लागली या साईडला. गाडी आपण इथंच लागली. धूळ बीळ माती सगळी उडते आहे बघा. या गाडीवर कशी उडलेली आहे बघा, म्हणून आपण गाडी त्या साईडला लावतो. तर आता आपण निघूया. तर मंडळी आता आपण आलो आहे गाडीपाशी. गाडी पहिली कोल स्टार्ट करूया आपण. थोडी आपण 1 मिनटं तरी मी गाडी चालू ठेवतो अशी, आणि मग निघतो गाडी गरम व्हायला. मंडळी आपली गाडी आपण इथं लावली आहे आणि इथं गाडी लावायला बघा किती गर्दी आहे. कारण ह्या ब्रिजच्या वरती आहे ना, इकडं स्टेशन आहे या साईडला. तर आता आपण इथं वरती चाललो आहे आणि आपण ब्रिजच्या बाजूला आलो आहे. या ब्रिजच्या बाजूला इथं अशी गाडी लावली आपण. आणि आता आपल्याला इथून वरती जायचं आहे. मंडळी हे बघा, करी रोड स्टेशन. आता इथून आपण आज जाणार आहे आणि तिकीट घेऊन डायरेक्ट सरळ CST. मंडळी आता मी तिकीट घेतलं आहे. 5 रुपये गेलेत आपले फक्त तिकीटला. असाच लास्टपर्यंत बघत राहा. टोटल सगळा खर्च मी तुम्हाला सांगणार आहे. ना आपली ट्रेन पण आली, आपण निघूया लवकर. तर मंडळी आता आपण पोचलो आहे आणि दादाने त्यांना कॉल केला आहे, मी येत आहेत ते. आणि तिला तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल आधीचा. आपलं पप्पू काजल ताईन आम्ही आलेलो तवाचा. इथले सगळा फोटो बिटो काढलेले तिथले. बघा दादा ते येतील आता इकडून. तर मंडळी हे बघा, हे लोक भेटलेत. मी या साईडला उभं होतो आणि हे लोक आहे इकडून तिकडून फिरत होते. आता हे लोक काहीतरी रॅपिडो बघताय तिकडे जाण्यासाठी. हो, रॅपिडो टॅक्सीचं बघताय ते लोक. विचारतात भाई किती होणार. हे त्याला विचार. तो 80 बोलला, याला विचारू हा किती बोलतोय. किती किती बोलताय? 80 रुपये. हा तो पण बसा, तो पण 80च बोललेला. चला 80 रुपयामध्ये आपण चाललोय भाई. शेअरिंग चलता है इधर, मीटर नहीं चलता. तर मंडळी आता आपण बसलोय 80 रुपये. इथं मीटर नाही चालत. आणि तर मंडळी आता आपण पोचलोय. हे बघा, ही फ्रंट साईड आहे आणि आतमध्ये जायचा रस्ता नाही. बघा या साईडतून आहे. तर इथून आता आपण आतमध्ये जाणार आहे. हे लोक आहे बघा, आल्या परत इथं बसले. टॅक्सीतून उतरले नाही आणि लगेच बसले. चला रे. आणि लाईन बघू शकता तुम्ही किती आहे बघा. एवढी पूर्ण मोठी लाईन आहे आतमध्ये जायला. फक्त बघा, ही पूर्ण लाईन आहे आतमध्ये जायला.
तिकीटवर आहे इथे पण येऊन तिकीट बुक करतो काय एवढा मोठा दिला इथे तरी पण हे काय एवढं ऑनलाईन तिकीट काढतोय भाई. तर मंडळी इथे यायचं असं ना तुम्हाला तुम्ही ऑनलाईन पण काढू शकता, नाही तर इथे येऊन पण तुम्हाला समोर स्कॅनर दिलेला असतो, तो स्कॅन करायचा आणि तिकीट काढायला लागतं, तर तुम्हाला आतमध्ये जायला भेटतं आणि फ्री आहे, काही पैसे बिशे काही नसतात इथं आतमध्ये. तर मंडळी तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन आहे ही बघा. फार लास्टपर्यंत एवढी मोठी लाईन आहे, काहीतरीच मोठी लाईन आहे बे. तर मंडळी या बघा बाहेर पण पेंटिंग लावलेली आहे तिथं बघा, तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला इकडं आत जायचं, याची लाईन आहे बघा किती मोठी आहे, पूर्ण त्या साईडपर्यंत तर ह्या साईडपर्यंत पूर्ण मोठी लाईन आहे, पूर्ण मोठी लाईन. त्याच्या बाहेर पण इथं पेंटिंग पण आहेत. तर मंडळी तुम्ही लाईन बघू शकता किती आहे. मी स्टार्टिंगला दाखवली किती मोठी लाईन होती, एवढ्या मागून आणि आता आपण एवढं पुढं आलो आहे, थोडं जवळच आलो आहे. आता आपलाच नंबर येणार आहे. तर मंडळी फायनली आता आपला नंबर आला आहे बघा. इकडं चेक होणार, समोर आहेत ना QR, इकडं स्कॅन करायला लागतो आणि चेक करतात ही लोक. तर मंडळी आत आल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता एंट्री. तर मंडळी आता आपण चाललोय पहिल्या माळ्यावरती बघा. तर मंडळी वरती बघू शकता तुम्ही कसं आहे बघा. बघा काय डेंजर आहे, हत्ती चालताना दिसतं बाहेर रिअलमध्ये. आता इकडं बाहेर निघून गेला, इथून परत येईन काय. मेनी फुलं बघा मंडळी, फुलं बघा कशी बंद चालू होत आहेत, भारी वाटतंय बघायला एकदम. पुढे त्या साईडने या फोटो. तर मंडळी तुम्ही बघू शकता पेंटिंग कशा आहे बघा. बघा काय होणार स्कॅन केल्यावर. व्हिडिओ आला डायरेक्ट. अरे डायरेक्ट याचा फोटो येतो. फोटो नाही, व्हिडिओ येते. व्हिडिओ आहे, स्कॅन केल्यावरती व्हिडिओ आला भाई. अरे तिथं ना आपला कोंबडा. मग तिकडे पण जाऊ ना, इथून चल ना भाई. बघा लाईनीत पेंटिंग आहेत, लाईनीत एकदम. तर मंडळी तुम्ही बघू शकता लाईनीत अशा त्या साईडपर्यंत पूर्ण ह्या साईडला असा गोल आहे पूर्ण बघा, पूर्ण गोल राऊंड आहे असा. आणि मध्ये इथं फुलांचं आहे बघा, लाईनीत पेंटिंग आहे बघा. ही पेंटिंग कशी आहे.
गर्दी जाम आहे इथं, गर्दी लय आहे. इकडं मोठा स्कॅनर लावला आहे भाई, बघा. वायफाय फ्री वायफाय. मेनू वरती बघू शकता तुम्ही, एक गोल गोल फिरतंय. हे दिसतंय ना, एक गोल फिरतंय बघा. तर मंडळी तुम्ही फुलं बघू शकता बघा, कशी अशी बंद चालू होत आहेत आणि एक ना अशी बरीच फुलं आहेत बघा. तर मंडळी हे बघा, हे बघू शकता तुम्ही कसं आहे. याच्या समोर उभं राहिलं ना आपल्याला ड्रॉइंग येते. कुठं कॅमेरा आहे हे बघा, इथं कॉर्नरला कॅमेरा पण आहे. मंडळी तुम्ही इथला बघितलंच असं माझं, तेव्हा का लाईन किती आहे. आम्ही तर डायरेक्ट मध्येच घुसलो. यांना बोललो डायरेक्ट घुस, पण यांनी कोणीच नाही केलं, फक्त मी एकट्याने केलं. बाकीची पेंटिंग तुम्ही बघू शकता बघा. मंडळी जर तुम्ही हा स्कॅनर आहे ना, तुम्ही स्कॅन करा. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला बघा हा फोटो येईल, महादेवांचा फोटो येईल. स्कॅनर प्रत्येक फोटोच्या बाजूला तुम्हाला स्कॅनर दिलेला आहे. प्रत्येक फोटोच्या बाजूला स्कॅनर आहे. बघा इथे एक स्कॅनर आहे. हा स्कॅनर स्कॅन केल्यानंतरला बघा प्रत्येक फोटोच्या बाजूला स्कॅनर आहे बघा. तर मंडळी हे बघा, इकडे बरेच फोटो आहेत असे बघण्यासारखे. आणि ह्या दोघांचे बघा इकडे फोटोशूट चालला आहे. आले का बरोबर? हा चला चला. तर मंडळी आता आम्ही इथून निघतोय. एक्झिट. पेंटिंग तर मंडळी तुम्ही बघू शकता, प्रत्येक जागी एवढ्या सुंदर सुंदर पेंटिंग आहेत ना, एकदम सुंदर सुंदर. अजून पण बऱ्याच आहे, अजून खालच्या साईडला पण आहे, म्हणजे तिथं पण आपण जाऊया. पहिले ही तुम्हाला मी वरची साईड दाखवतो, तिथून आपण खाली जाऊया, तिथं पण आहे. आणि तर ते मी आधीच सगळं म्हणजे कसं भावाला विचारलेलं मी आधीच कुठं कुठं काय काय, भावाला माहिती होतं म्हणून. आणि आपल्या इथं यायचं पण त्यांनीच सांगितलेलं, तर मला काहीच माहिती नव्हतं. त्यांनी मला कॉल केला ना, आपण लगेच आलेलो. आणि पेंटिंग पण बघू शकता तुम्ही, एवढं सुंदर सुंदर आहेत ना.
तर मंडळी इथून आता आपण खाली चाललो आहे. बघा तिथं समोर तुम्हाला दिसलंच असेल, तिथं पण खाली पेंटिंग लागलेलं आहे. मी तुम्हाला पहिलं स्टार्टिंगला दाखवलं एकदम वरती आहे बघा, या राईट साईडकडून आपण खाली आलेलो आहे आणि त्या लेफ्ट साईडला पण होतं आणि तिथून तिथं समोर पण आहे. हे काचेमध्ये पण आहे ना, हे पण मी तुम्हाला दाखवेन. पहिलं आपण साईडने थोडा पेंटिंग बघून घेऊया. साईडच्या थोड्या पेंटिंग बघून झाल्यावर मग ते काचेमध्ये काय आहे मग ते तुम्हाला मी दाखवतो. तर पेंटिंग तुम्ही एन्जॉय करा बघायला. सगळ्यात आधी आपण त्या पेंटिंग बघितल्यात ना वरती, त्या प्रत्येक पेंटिंगच्या बाजूला एक स्कॅनर दिलेला होता. त्या स्कॅनर स्कॅन केला ना मग त्याचा व्हिडिओ नाही तर फोटो यायचा. तर या खालच्या पेंटिंगला तसं काही दिलं नाही, फक्त नॉर्मल पेंटिंग ठेवलेलं आहे बघा. यांच्या बाजूला काही स्कॅनर बिनर तुम्हाला दिसणार नाही. तर मंडळी तुम्ही बघू शकता हे काचेमधलं कसं आहे. मी तुम्हाला सगळीकडून दाखवून चारी साईडकडून तुम्हाला दाखवून मी ते मला पण माहीत नाही काय आहे. बघू शकता तुम्ही कसं आहे ते. तर मंडळी इथं पुढंच एक पेंटिंग आहे, विश्वनाथने आपल्याला सांगितले. शर्ट असताना त्याची पेंटिंग काढलेली आहे. तर ती पण तुम्हाला दाखवतो. हे बघा हीच या ब्ल्यूच्या बाजूची पेंटिंग आहे. तुम्ही बघू शकता कशी शर्ट घातली म्हणजे शर्टची पेंटिंग त्यांनी काढलेली आहे बघा. एकदम कसलं एकदम डिटेलिंग बघू शकता तुम्ही कशी वाटते एकदम पेंटिंगची एकदम चांगली. ह्या दोन पेंटिंग लावल्या. तर मंडळी आता आपल्या इथं बघून झाले आणि तिथून पण आपण परत एकदा खाली आलो आहे. तुम्ही खाली पण पेंटिंग बघू शकता कशा. इथून राईट साईडला पण पेंटिंग आहे, हे पण तुम्हाला मी दाखवतो सगळ्यात. हे बघा तुम्ही बघू शकता पेंटिंग कशा. टोटल मी तुम्हाला सगळ्यात वरती आधी दाखवलं, नंतर एक खाली आलो लेफ्ट साईडला ते एक दाखवलं. त्या लेफ्ट साईडच्या समोर एक होता ते आणि हे अजून एक आहे, हे लास्ट आहे आय थिंक. तर तुम्ही बघून घ्या. त्याला काय कळतं विश्वनाथला ही पेंटिंग लई आवडली. ही ब्लॅक वाली दिसते ना तुम्हाला, ही पेंटिंग त्याला जास्त आवडली. तुला काय कळलं मला हे सांग. 8 कुठे 8 9 कुठे दादा आपल्या गावच्या रसा होणार का? हां हे तुझं घर, इथं तुझं ट्रेडिंगचं ऑफिस आणि तुझी मर्सडीज. ऑडीचं काय हां काय नाही, ऑडीचा लोगो आहे ना. कोण आहे जात्यावर जळतोय. तू काय बोलतोय, तू काय बोलतो पहिलं चेहरा इकडं बघ. इकडे लागली सगळ्यात रोज चेस खेळत आहेत ना. इल्युमिनाती.
तर मंडळी एक अजून आहे, हे राहिलेलं दाखवायचं, हे फायनल लास्ट आहे. आता याच्या पुढं काय नाही, हे लास्ट आहे. इथे येऊन तुम्ही फ्रेम बघू शकता कसं. आणि त्या साईडला एक मूर्ती पण आहे, ती पण तुम्ही बघू शकता बघा. आणि याच्या समोर या साईडला पेंटिंग पण आहे, त्या पण मी तुम्हाला दाखवेन. तुम्ही सगळं बघून घ्या, पेंटिंग कसं आहे. आणि आवडलं असेल तर कमेंट नक्की मला करा. मंडळी तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे, प्रत्येक जागी गर्दी. आणि तर मंडळी हा बघा 75 रुपीजला ही पेंटिंग आहे. आणि अजून पण आहे खाली, अलग आहेत. 75 रुपये फक्त. हे बघा तर मंडळी आता आम्ही बाहेर निघून आलो आहे. या बघा इथं सगळीकडे लाईनीत तुम्हाला सगळीकडे पेंटिंगच दिसणार. बघा बारीकवाल्या मोठ्यावाल्या, हे बघा या बारीक पेंटिंग आहे. ह्या साईडला पण आहे, फ्रेम केलेल्या त्या. हे इथं पेंटिंग काढतायत, बघू तरी कसं काढतायत. 1200 रुपये, 500 रुपये, 500 रुपये. तीन कलाकार चला वरती. कसली भारी आहे रे बाबा. काय पेंटिंग बघ बाई. अरे गाडी इकडे आपली, हे बघ ही BMW. मर्सिडीज घेऊन आलीला काय तू. तर मंडळी आता आपण जेवायला आलोय ना बघा. इकडे मेन्यू बघतोय आणि आपण व्हेज मागवणार आहे आणि 2 जण चिकन. आपल्याला खायचं नाही बाई, आपला व्हेज. तर मंडळी विश्वनाथला बघा टोपी घ्यायची कॅब, तर आम्ही कॅब घ्यायला आलो आहे. हा इथं सिलेक्ट करतोय. किती काय प्राइस आहे याची. आधी 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 किती बोलला, आधी किती बोलला. हो डायरेक्ट आधी बोलला 350, डायरेक्ट 200, 150 रुपये डायरेक्ट कमी, डायरेक्ट 200ला द्यायला तयार झाला. तर मंडळी आता दुसऱ्या जागी आलो आहे आम्ही बघायला. आता घ्यायचं ते घे ना, नाही घ्यायचं ते कशाला बघतोय. त्याला नको आहे, तो नुसती चौकशी करतोय. इकडे पण येऊन झाडू मारणार.
तर टोपीवाला तुझ्या बाजूला आहे तिकडे. लॉकेट बघायचं होतं. लॉकेट नको घेऊ, टोपी घे टोपी. कसली घेऊ? तर बघणार तू कुठली पाहिजे आणि त्याला आवडन ती तो घेईल. चांगली आहे, तुला बघायचं आहे तुला. हा बरोबर आहे. अशी होती तुझ्याकडे ना, तीच ना गाडीचा ॲक्युरेटला जायच्या टायमाला पडलेली. अलग ही गॅलरी अलग. काय आवडते का नाही बाबा तुला? हा बरोबर नाही हे वाटते. हां हे? हे वाटते. हे वाटते ना बघू. बघ बरोबर आहे बरोबर आहे. पिंक आहे पाठी, थोडा हे डाल पाहिजे. ऑर्डर करू. हे करा बाबा पटकन, लय टाइम लागतो तुम्हाला. घे पटकन कुठली. हे बघ ही बरी वाटते. नाही नाही नाही. ठीक आहे आता पण मला पण सही वाटते ना, मला पण वाटते. हां चायनाच आहे. काय बरोबर आहे. तर बघा विश्वनाथ ही टोपी घेतोय. याची प्राइस काय हो? नाही ही चांगली आहे. हिच्या ही चांगली आहे हिच्यापेक्षा. नाही रे हा पिंक चांगला आहे. चलो ये करतो. कितने का है? हाँ 150 करो. 150 कर दो. अभी निकला था, अब 150 बोले थे. 150 वाला वो ले लो. कौन सा? वो अंकल ने 150 में लिया ना. बोल वो अंकल ने 150 में लिया. हाँ ऐसे बोलो लास्ट बोलो. उनको दिए वो 230 अच्छा दे दो. 200 बोलो. स्टाईल मा स्टाईल डायरेक्ट कमी. 150 रुपये टोपी. तर मात्र फायनल ही टोपी घेतली 150 रुपयाला. मात्र 150 रुपये. थांब सोड सोड. तर बघा फक्त 150 रुपये. फाटलेले लोक आहे भाई. इथं फाटली आहे, इथं इकडं. ये घाल आता. चलो भाई चलो निघूया घरी जाऊया. याची पार्टी लागणार ना भाई. मंडळी आता आपण उतरलो तरी रोडला आणि आपली गाडी आपण कुठे लावलेली आहे तिथं आता शोधायला लागेल एवढ्या गाड्यांमध्ये. हे बघा इकडे आपली गाडी लागली आहे. गाडी घेऊन डायरेक्ट निघू घरी. तुम्हाला भेटतो आपल्या जागेवरती. आपली जागा कुठली आहे? जिना. तर चला. तर मंडळी आता मी घरी पोहोचलो आहे. तर हा ब्लॉग मी एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून जावा. बाय.